साऊथ इंडियन नाश्ता करायचा म्हणलं, की सगळ्यात अगोदर आपल्याला आठवते ते इडली. पण इडलीसाठी डाळ, तांदूळ भिजवा आणि मग ते पीठ आंबवण्यासाठी ठेवा, यात खूप जास्त वेळ जातो. मग अशा वेळेला झटपट अशी रव्याची इडली बनवता येते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम मऊसूत आणि जाळीदार अशी, सॉफ्ट अशी रव्याची इडली, हेल्दी इडली कशी करायची ती बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 2 कप रवा घेतला आहे. रवा बारीक घेतला आहे. तुम्ही हवा तर जाड देखील घेऊ शकता. तर आता यामध्ये आपल्याला त्याच्या निम्म दही टाकायचं आहे. म्हणजे 2 कप रवा घेतला आहे, त्या ठिकाणी मी 1 कप दही घेतलं आहे. दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकाचा देखील वापर करू शकता. आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी. त्यासाठी सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलं आहे आणि लागेल तसं आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. रवा तुम्ही कोणता वापरता यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून राहणार आहे. आता हे पाणी, दही आणि रवा व्यवस्थित एकजीव करून घेऊया. बऱ्याच वेळेला रोजचा नाश्ता खाऊन कंटाळा येतो आणि मग कधीतरी साउथ इंडियन डिश खावीशी वाटते. अशा वेळेला इडली करायचं म्हणलं की पीठ आंबवण्याची खूपच कटकट होते. मग तुम्ही रव्याची एकदम हेल्दी अशी इडली सहज खाऊ करू शकता आणि ती बनवू शकता. खायला, पचायला देखील हलकी आहे आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट अशी ही हेल्दी इडली बनते. तर आता इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि हे थोडंसं घट्ट वाटतंय. तर यामध्ये मी थोडंसं परत पाणी टाकून घेते. म्हणजे अगोदर अर्धा कप आणि आता अर्धा कप असं आपण 1 कप यामध्ये पाणी टाकलं आहे. आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे रवा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. खूप जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. आता यावर एक ताट झाकून ठेवून आपण 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत इथे आपण एक तडका तयार करून घेणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये एक साधारण मोठा चमचा तेल घेतला आहे आणि मोहरी 1 चमचा आणि अर्धा चमचा उडदाची डाळ टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की गॅसची फ्लेम बंद करा आणि आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आवडीप्रमाणे टाकून घ्यायची. तयार झाला आहे आपला इथे तडका. तडका आता बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत इथे 15 मिनिटासाठी रवा देखील छान भिजला आहे. पूर्वीपेक्षा तुम्ही बघू शकता इथे मिश्रण हे घट्ट झालं आहे. तर यामध्ये परत मी थोडंसं पाणी टाकून घेते. साधारण अर्धा कप पाणी मी घेतलं आहे. थोडं-थोडं करत जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे, त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आणि आता हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारचं आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या टाकून घ्यायच्या. तर सगळ्यात अगोदर मी साधारण 2 छोट्या साईजचे गाजर आहेत, ते किसून घेतले आहेत, ते टाकले आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता जो आपण तडका तयार केला आहे, तो थंड झाला आहे, यामध्ये टाकून घ्यायचा. थंड झाला आहे, पण तुम्ही गरम असतानाच टाकलात तरी हरकत नाही. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे इतरही भाज्या ॲड करू शकता. आणखीनच हेल्दी इडली बनवू शकता. आता तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव झालं आहे. इडली पात्राच्या प्लेट्स घेतल्या आहेत आणि आता या सर्व प्लेट्सला आपण इथे अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे इडली ही व्यवस्थित निघते. ती खाली प्लेट्सला चिटकत नाही. आता यामध्ये मी टाकला आहे पाव छोटा चमचा खाण्याचा सोडा. बेकिंग सोडा इथे टाकला आहे. याऐवजी तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट देखील वापरू शकता. आता इनो असो किंवा सोडा असो, त्यावर एक साधारण छोटा चमचा पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे काय होतं, की इनो किंवा हे जे सोडा आहे, ते पटकन ॲक्टिव्हेट व्हायला मदत होते आणि या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि मिश्रण लवकर फुलतं. तर आता हे एकसारखं एकाच दिशेने आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. तर आता तेलाने ग्रीस केलेल्या प्लेट्समध्ये आपल्याला हे मिश्रण आहे ते 1-1 चमचा टाकून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे मी अगोदरच इडली पात्र गॅसवरती पाणी ठेवून त्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं. अशामुळे काय होतं, की इडली लवकर वाफायला सुरुवात होते. त्यामुळे पाणी अगोदर इडली पात्रामध्ये ठेवूनच ते गरम केल्याच्या नंतरच ह्या इडलीच्या प्लेट्स आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहेत. आता साधारण 20 मिनिटं मी ही वाफवून घेणार आहे. 20 मिनिटानंतर इडली इथे वाफून झाली आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून ह्या इडली पात्रातल्या ज्या प्लेट्स आहेत, त्या आपण बाहेर काढून घेणार आहोत.
तर तुम्ही ते बघू शकता रंग किती सुंदर असा आला आहे आणि एकदम छान अशी ही इडली फुगलेली आहे. एकदम स्पॉन्जी बनते. तर आता आपल्याला ह्या प्लेट्स काय करायच्या आहेत, की थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता एकदम छान अशी ही इडली फुगली आहे. एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनते. साधारण 5 मिनिटासाठी आपण ह्या प्लेट्स बाजूला ठेवून देऊया म्हणजे त्या थंड होतील. 5 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता, इडल्या ह्या थंड झाल्या आहेत थोड्याशा. थंड झाल्याच्या नंतर काढलात तर त्या व्यवस्थित काढता येतात. जर तुम्ही एकदम गरम असताना काढलात तर इडल्या निघताना किंवा त्या प्लेट्सच्या बाहेर काढताना थोड्याशा मोडण्याची भीती असते. म्हणून थोड्याशा थंड होऊ द्यायच्या, त्यानंतरच काढायच्या. तर तुम्ही ते बघू शकता एकदम छान अशी सॉफ्ट इडली इथे बनली आहे. खूप छान जाळीदार देखील बनली आहे आणि खायला तर चविष्ट आहेचच. शिवाय यात आपण रवा वापरला आहे, गाजर वापरले त्यामुळे हेल्दी तर आहेतच. तर तुम्ही देखील ही एकदम सोप्या प्रकारची सॉफ्ट, स्पॉन्जी, एकदम जाळीदार अशी ही चविष्ट रव्याची इडली नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील ही रेसिपी खूप आवडेल. रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही बनवलेल्या रेसिपीचा फोटो हा कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग परत भेटू.